कोकणातली अशी निवांत सकाळ आता लवकर होणार नाही, कारण आज आपण आपल्या घरी जाणार आहोत. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की हे आले आहेत आम्हाला घ्यायला. घरी जायचं असल्यामुळे आज सकाळी लवकरच आंघोळ नाश्ता वगैरे सगळं आवरला, अंगणात फेरफटका मारून आले. आणि इथे बघा, आज आपल्या परेस बागेतून इतकी मस्त अशी ताजी ताजी भाजी काढली आहे. पण तिचे जास्त व्हिडिओ नाही घेतले, कारण घाई गडबड होती, आपल्याला जायची तयारी सुद्धा करायची आहे. आणि इथे मम्मीने नाश्त्याला मस्त असे पोहे बनवले होते, तर आम्ही सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला, चहा झाला. आणि इथे बघा बॅग भरणं चालू आहे आणि आज काढलेली ताजी ताजी भाजी इथे मम्मीने आम्हाला दिली आहे, आम्हाला म्हणजेच माझ्या सासरच्या माणसांना सुद्धा. आणि इथे बघा, मुलीचं कितीही चांगलं असलं तरी आई कधीच तिला रिकामा पाठवत नाही. आणि मुलीला सुद्धा आईकडून एक छोटासा खाऊचा डबा जरी आला किंवा एखादी छोटीशी लोणच्याची बरणी असेल, काही असेल, तर ते सुद्धा लाख मोलाचं असतं. तर अशा प्रकारे इथे मम्मी मला पापड, लोणचं, मुरांबा अशा सगळ्या गोष्टी देत आहे. आणि यावर्षी भरपूर वेळ आणि बरीच अशी मोकळी जागा असल्यामुळे तिने वाळवणाचे बरेच प्रकार केलेले, जसे की पापड, पापडाचे काही प्रकार, सांडगे ज्याला काही जण वडी सुद्धा बोलतात, मुरांबा वगैरे. तर अशा सगळ्या गोष्टी तिने मला दिल्या. अशा प्रकारे सकाळपासून आवरावरी आणि बॅग भरणं चालू होतं, तयारी झाली. आणि लहान मूल सोबत असलं की काही राहायला नको ते एक टेन्शन असतं, आणि बऱ्याच गोष्टी सोबत घ्यायच्या असतात. तर तीच सगळी लगबग चालू होती. नंतर पप्पांच्या फोटोला नमस्कार केला, मम्मीचा आशीर्वाद घेतला, आणि आम्हाला बघून विराज सुद्धा आजीच्या पाया पडतोय बघा. तर आता फायनली बरेच दिवस राहून भरपूर इथे मम्मीकडे कोकणात मजा मस्ती करून आम्ही निघाले आज आमच्या घरी जाण्यासाठी. तर इथे बघा, कबीर दादाला सुद्धा टाटा बाय बाय केला. आणि पहिल्यांदा कोकणात मम्मीकडे खूप दिवस राहिल्यामुळे निघताना पाय थोडेसे जड झालेले, पण काय करणार, घरी तर जायला पाहिजे. आणि इथे बघा, फायनली आम्ही घरातून निघालो. त्यानंतर इथे रस्त्यात आहे ना, आपल्या येताना मस्त असं एक नवीन मठ झालेला, म्हणजे आदल्या दिवशी हे गुरुवारी आम्हाला घ्यायला आलेले आणि त्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळा सुद्धा बघायला मिळाला आणि प्रसाद सुद्धा मिळाला. आणि दुसऱ्या दिवशी ते आम्हाला म्हटले की आपण तिघं सुद्धा जाताना दर्शन घेऊया, म्हणून आम्ही इथे मध्येच थांबलो होतो आणि दर्शन घेतलं. खरंच खूप सुंदर असं नवीन मठ झालेला आहे खालापूरला. तर तुम्ही सुद्धा कधी इथून जात असाल तर ऑन द वे नक्की तुम्हाला दिसेल. मस्त असे स्वामींचे दर्शन घेऊन आम्ही निघालो घराकडे येण्यासाठी. आणि आता इथून पुढे तुम्हाला आपले घराकडचे ब्लॉग बघायला मिळतीलच. तर लवकरच भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि तुम्ही माझ्या कोकणातल्या व्हिडिओला इतका भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.